तुम्ही पण खूप साऱ्या गोष्टींमध्ये प्रोक्रॅस्टिनेशन करतात का? ज्याला आपण मराठीमध्ये चालढकलपणा बोलतो. सो बऱ्याच वेळेला असं होतं, की आपल्याला एखादी गोष्ट अचीव्ह करायची असते, पण बिकॉज ऑफ प्रोक्रॅस्टिनेशनमुळे आपण खूप साऱ्या गोष्टी अचीव्ह नाही करू शकत. आपण प्रत्येक वेळेला विचार करतो, की "अरे, मला हे करायचंय, आज करेल, उद्या करेल, परवा करेल" आणि असं करता-करता भरपूर दिवस असेच निघून जातात आणि नंतर सडनली 2-3 महिन्यानंतर किंवा 6 महिन्याच्या नंतर किंवा वर्ष संपल्यानंतर असं रिअलायझेशन होतं, की "अरे, मला हे करायचं होतं आणि मी केलं नाही आणि आता काहीच अचीव्ह नाही झालं. मी आहे तिथेच आहे." आणि त्याच्यामुळे मग आपण बऱ्याच वेळेला स्टक फील करतो. सो तुमच्या पण बाबतीत असंच होतं का? तर नमस्कार, मी श्वेता तांबोळी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, की हाऊ टू ओव्हरकम प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजेच हा जो चालढकलपणा आहे ना, तो कसा ओव्हरकम करायचा? कारण की हा सगळा माइंडसेटचा गेम आहे, एनर्जीचा गेम आहे. सो हा सगळा कसा ओव्हरकम करायचा? पण त्याच्या आधी मला तुम्हाला एक लाईन सांगायची, जी मी वाचली आणि जी वाचल्यानंतर मला ती खरंच खूप भावली. जी रिलेटेड टू प्रोक्रॅस्टिनेशन आहे, की युअर सक्सेस इज लाईज बिटवीन द थिंग्स यू प्रोक्रॅस्टिनेट. म्हणजेच काय, की तुमचं जे काही सक्सेस आहे किंवा तुम्हाला जे काही अचीव्ह करायचंय ना, ते कशामध्ये लपलेलं आहे? तर ज्या गोष्टी तुम्ही प्रोक्रॅस्टिनेट करतायत, की आज नको, उद्या करू, उद्या नको, परवा करू किंवा ज्या गोष्टींमध्ये तुम्ही चालढकलपणा करताय, त्या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचा तो सक्सेस लपलेला आहे. सो म्हणून, की आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, की नक्की कसं प्रोक्रॅस्टिनेशनला ओव्हरकम करायचं आणि मी त्याच्यावरती काय ॲक्शन्स घ्यायच्या जेणेकरून तुम्ही त्याच्यातून बाहेर पडू शकतात, ते मी सांगणार आहे. तर आपण आज की सगळ्यात पहिल्यांदा इथे की हाऊ टू ओव्हरकम प्रोक्रॅस्टिनेशनचे इम्पोर्टंट पॉइंट्स. तर सगळ्यात 6 इम्पोर्टंट पॉइंट्स बोलण्यापेक्षा रिझन्स हे आहेत, की लॅक ऑफ क्लॅरिटी. आपल्याला क्लॅरिटीच नसते, की मला नक्की कुठच्या मार्गाने जायचंय? का जायचंय? कशासाठी जायचंय? त्याची क्लॅरिटी नसल्यामुळे आपण काय करतो बऱ्याच वेळेला प्रोक्रॅस्टिनेशन करतो. सो मी स्टेप बाय स्टेप सांगते. पहिल्यांदा त्याची क्लॅरिटी समजून घेऊया, लॅक ऑफ क्लॅरिटी आणि त्याचं ॲक्शन काय घ्यायला पाहिजे ते समजून घेऊया. सो लॅक ऑफ क्लॅरिटीचं रिझन काय असतं, की बऱ्याच वेळेला असं होतं, की मला काहीतरी करायचं आहे, पण त्याच्याबद्दल आपल्याकडे नॉलेज कमी असतं किंवा सपोर्ट कमी असतो किंवा एकदम एक्झॅक्ट राइट पाथ काय आहे त्याच्यासाठीचा तो माहिती नसतो आणि त्याच्यामुळे काय होतं आपण त्या गोष्टी काय करत राहतो, प्रोक्रॅस्टिनेट करत राहतो किंवा त्याचा चालढकल पण आपला चालू असतो, की ठीक आहे बघू नंतर कसं करायचं, काय करायचं. पण आपण त्याच्यामध्ये पूर्णपणे डिटेलमध्ये जात नाही, की नक्की मी कुठच्या पद्धतीने कसं केलं पाहिजे. सो सगळ्यात पहिली ॲक्शन तुम्हाला काय घ्यायची आहे, तुम्हाला स्वतःला एक प्रश्न विचारायचा. आस्क ओन्ली वन क्वेशन. की व्हॉट इज माय नेक्स्ट स्मॉलेस्ट स्टेप? म्हणजे तुम्हाला काही मोठं नाही करायचं. खूप काही मोठं करायची गरज नसते आपल्याला. आपल्याला फक्त एक छोटी स्टेप घ्यायची असते, जी मला त्या दिशेने घेऊन जाईल. मला जर एखादी गोष्ट अचीव्ह करायची आहे, तर त्या दिशेने मला ती घेऊन जाईल ना, अशी कुठची छोटी स्टेप आहे. मग ती काहीही असू शकते. ती काय आहे ती शोधून काढायची आणि ती स्टेप तुम्हाला घ्यायची. आणि दुसरी स्टेप काय करायची त्याच्यानंतर, की ती स्टेप शोधून काढली, की हां, ही स्टेप अशी-अशी आहे, जी मला करायची आहे, जी मला त्या गोलपर्यंत घेऊन जायला मदत करेल. त्याच्यानंतर त्याला तुमच्या गोल्समध्ये कन्व्हर्ट करायचं. कन्व्हर्ट दॅट गोल्स इंटू युअर टुडेज टास्क. म्हणजे की आज मी फक्त 10 ते 20 मिनिटं त्या रिलेटेड काय करू शकतो? एवढंच तुम्हाला शोधून काढायचं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला तुमचा वेट लूज करायचा आहे. तर तुम्ही काय करू शकतात, की मी अशी कुठची स्टेप आहे जी घेऊ शकते, की जेणेकरून मी माझं वेट लूज करू शकते. मग तुम्हाला ती स्टेप ठरवायची. मे बी तुमच्यासाठी ती स्टेप जिम असेल किंवा योगा असेल किंवा वॉक असेल, काहीही असेल. सो ती पहिल्यांदा स्टेप ठरवायची आणि स्टेप ठरवल्याच्या नंतर त्याचं ब्रेकडाउन करायचं आहे टुडेज टास्क. समजा मी ठरवलं, की योगा आहे. तर मग मी आज कुठचा योगा करेल? ॲट लीस्ट 10 ते 20 मिनिटं, जेणेकरून मला माझं वेट लूज व्हायला मदत होईल. सो अशी तुम्हाला त्या गोष्टीची क्लॅरिटी घेऊन यायची. दुसरं महत्त्वाचं रिझन आहे, की फिअर ऑफ फेल्युअर अँड जजमेंट. भरपूर साऱ्या लोकांना हे फिअर असतं, की मी जर एखादी गोष्ट चालू केली, मी माझा स्टार्टअप चालू केला, मी माझा बिझनेस चालू केला आणि मी फेल झाली तर? मी ती गोष्ट करू नाही शकली तर? ती गोष्ट मी पूर्णत्वाला नाही नेली तर? लोकं मला जज करतील, लोकं माझ्याबद्दल काय विचार करतील, की हिने चालू केलं पण ही फेल झाली किंवा ते माझ्यावर हसतील का? ते मला नावं ठेवतील का? असे भरपूर सारे फिअर्स आपल्या माइंडमध्ये चालू असतात आणि ज्याच्यामुळे आपण प्रोक्रॅस्टिनेशन करतो. सो तुम्ही पण असं कुठे होतं का तुमच्या पण बाबतीत, की भरपूर सारे फिअर्स आहेत, लोक काय बोलतील? मी करू शकेल का? मी नाही करू शकली तर? माझ्याकडे टाईम नाहीये, माझ्याकडे पैसे नाहीयेत. सो हे सगळे जे काही फिअर्स आहेत ना, जे इंटर्नल आणि एक्सटर्नल फिअर्स ज्याला आपण बोलतो, ते तुमच्यामध्ये आहेत का? ते शोधून काढा. जर ते असतील, ते जर तुमचं रिझन असेल, तर तुम्हाला काय ॲक्शन घ्यायची आहे? फर्स्ट ॲक्शन चेंज द इंटेन्शन. तर तुमचं इंटेन्शन चेंज करायचं. तुमचं इंटेन्शन काय आहे आता, की मला सक्सेसफुल व्हायचं, सक्सेसफुल व्हायचं आहे. म्हणजे मला सक्सेसफुल झालंच पाहिजे, मला गोष्ट अचीव्ह केलीच पाहिजे. त्याच्यापासून तुम्ही ह्यापासून सुरुवात करा, की मी जस्ट स्टार्ट करते, मी प्रॅक्टिस करते आणि मी त्या प्रॅक्टिस करून, करून एव्हरीडे स्टेप घेऊन, घेऊन
मी त्या गोलपर्यंत नक्की पोहोचेल. माझं जे स्टार्टअप आहे ते मी एक दिवस नक्की चालू करेल. सो असं तुम्हाला काय करायचं, स्टेप बाय स्टेप तुम्हाला जायचं आहे. आणि त्याच्यानंतर दुसरं ॲक्शन त्याच्यासाठी काय घ्यायचे, डिटॅच आयडेंटिटी फ्रॉम रिझल्ट. ओके. म्हणजेच काय, बऱ्याच वेळेला असं होतं, की आपण कुठचीही गोष्ट करत असेल ना, त्याच्यामध्येच आपण फेल झालं ना, तर आपण स्वतःला फेल्युअर समजतो, की मी फेल्युअर आहे किंवा मी फेल झाली. पण आपण फेल नसतो होत. आपण तोपर्यंत फेल होत नाही जोपर्यंत आपण गिव्ह अप करत नाही. सो आपण फेल नसतो होत, तर ती एखादी मेथड असेल किंवा एखादी तुमची ती गोष्ट करण्याची स्टाईल असेल, ती फेल होत असेल. पण तुम्ही नक्कीच दुसरा वे फिगर आउट करू शकतात आणि ती गोष्ट पुन्हा करू शकतात, जोपर्यंत ती गोष्ट कंप्लीट होत नाही तोपर्यंत. ओके. सो जर तुम्हाला पण फिअर असेल, की लोकं काय बोलतील, फेल्युअरचं फिअर असेल किंवा जजमेंटचं फिअर असेल, तर तुमची पहिली स्टेप काय आहे? तुमचं इंटेन्शन चेंज करायचंय. तुम्हाला असं नाही ठरवायचं, की मी सक्सेसफुल बनते किंवा बनायचंच आहे मला. त्याच्यापासून मी जस्ट स्टार्ट करते आणि मी ऑन द वे रस्ते मला मिळत जातील आणि देन तुमची आयडेंटिटी पण चेंज करायची. त्याला अटॅच नाही करायचं. तुमच्या स्वतःला त्या फेल्युअर सोबत अटॅच नाही करायचं. तुम्हाला त्याच्यापासून डिटॅच व्हायचंय. सो ही तुमची झाली सेकंड स्टेप. आता थर्ड रिझन आहे, लोकं मोस्ट ऑफ द टाईम प्रोक्रॅस्टिनेशन का करतात? तर लो एनर्जी. ओके. लो एनर्जी म्हणजेच काय, की आपण बऱ्याच वेळेला काय करतो माहिती आहे का? फक्त टाईम मॅनेजमेंट करतो. आपल्याला ते सांगायचं, टाईम मॅनेजमेंट करा, टाईम मॅनेजमेंट करा. टाईम मॅनेज केला की बरोबर सगळ्या गोष्टी होणार. पण आपण एनर्जी मॅनेजमेंट करायचं विसरून जातो. सो त्यासाठी म्हणून तुम्हाला एनर्जी मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही लो एनर्जीमध्ये असतात ना, तुमच्यामध्ये ती म्हणजे तो ॲक्टिव्हनेसच नसतो, की तुम्ही एखादी गोष्ट करू शकाल किंवा ती गोष्ट एकदम चांगल्या पद्धतीने करू शकाल. सो म्हणून तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला शोधून काढायचंय, की दिवसातला असा कुठचा टायमिंग आहे, ज्याच्यामध्ये मी हाय एनर्जीमध्ये असते. हा माझा एकदम प्रोडक्टिव्ह टाईम आहे आणि त्या टायमिंगमध्ये तुम्हाला काम करायचं आहे. किंवा अशा कुठच्या गोष्टी आहेत, ज्या मला लो एनर्जीकडे घेऊन जातात. फॉर एक्झाम्पल स्क्रोलिंग असेल किंवा जंक फूड खाणं असेल किंवा सराउंडिंगचं काही निगेटिव्हिटी असेल. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला निगेटिव्हिटीकडे घेऊन जात असतील, लो एनर्जीकडे घेऊन जात असतील, तर तुम्हाला काय करायचं, ह्या सगळ्यापासून लांब राहायचं आहे. सो तुम्हाला तुमची एनर्जी प्रोटेक्ट करायची आणि ज्यावेळेस तुम्ही तुमची एनर्जी प्रोटेक्ट करणार, ऑटोमॅटिकली तुम्ही काय करणार, हाय एनर्जीमध्ये येणार आणि जेव्हा तुम्ही हाय एनर्जीमध्ये असाल ना, तेव्हाच कामं चांगली आणि एकदम व्यवस्थित पद्धतीने होतात. सो म्हणून सगळ्यात पहिली ॲक्शन काय घ्यायची, लो एनर्जीमधून हाय एनर्जीमध्ये येण्यासाठी मूव्ह युअर बॉडी बिफोर स्टार्टिंग वर्क. म्हणजे तुम्हाला काहीही करायचं ना, बॉडी मूव्ह करा. जस्ट बॉडी म्हणजे वॉक करा किंवा स्ट्रेचिंग करू शकता, डीप ब्रीथिंग करू शकतात. काही नाही झालं तरी सुद्धा जागच्या जागी तुम्ही घरातल्या घरात पण तुम्ही राउंड मारू शकतात. काहीही करू शकतात अशी गोष्ट. कारण की मूव्हमेंट काय करते, बॉडीमध्ये एनर्जी क्रिएट करते. सेल्स आपले काय होतात, त्याच्यामुळे ॲक्टिव्ह होतात. सो म्हणून आपल्याला काय करायची, मूव्हमेंट करायची. जस्ट तुम्हाला असं असेल की तुम्हाला जिमला जायचा कंटाळा येतोय, तर फक्त काय करा, जस्ट कपडे घालून रेडी राहा. काहीतरी फक्त एवढी जरी मूव्हमेंट तुम्ही केली, ऑटोमॅटिकली पुढच्या गोष्टी तुमचा माइंड तुमच्याकडनं करून घेणार. सो अशा छोट्या-छोट्या स्टेप्स तुम्हाला करायच्या. सो तुम्हाला कधीही असं वाटतंय, की तुम्ही लो एनर्जीमध्ये आहात आणि आता मला हाय एनर्जीमध्ये शिफ्ट करायचंय, तर फर्स्ट स्टेप काय करणार, काहीतरी ॲक्शन, मूव्हमेंट करायची आहे. की स्ट्रेचिंग, डीप ब्रीथिंग वगैरे असं काहीतरी करायचंय आणि देन सेकंड गोष्ट काय करायची, सेकंड ॲक्शन काय घ्यायचे, वर्क इन एनर्जी ब्लॉक्स, नॉट टाईम ब्लॉक्स. म्हणजे जसं मी बोलली तशी, की तुम्हाला शोधून काढायचं आहे, की ही जर मला एखादी गोष्ट करायची आहे, फॉर एक्झाम्पल मला वर्कआउट करायचं आहे, तर माझ्यासाठी कुठचा टायमिंग बेस्ट आहे, ज्याच्यामध्ये मी इफेक्टिव्हली ती गोष्ट करू शकते. सो तो टाईम तुम्हाला शोधून काढायचा आहे. तर टायमिंग पण शोधून काढायचा आहे, ज्यावेळेस तुम्ही हाय एनर्जीमध्ये असतात. सो तुम्ही दोन्ही गोष्टी वापरा. हाय एनर्जी, टफ टास्क. जेव्हा तुम्ही हाय एनर्जीमध्ये असाल, तेव्हा तुम्हाला टफ टास्क करायचा आहे. लो एनर्जी असणार, सिंपल टास्क. सो मला शोधून काढायचं आहे, की असा कुठचा टायमिंग आहे, म्हणजे दिवसभरातला, की ज्याच्यामध्ये मी हाय एनर्जीमध्ये असते. तो तुम्हाला चूज करायचा आणि मगच तुम्हाला तुमचं काम करायचं, जेणेकरून तुमचं काम व्यवस्थित होईल. तुम्ही प्रोक्रॅस्टिनेशन नाही करणार ॲट देन पुढचं आहे परफेक्शनिझम. परफेक्शनिझम खूप लोकांचं असतं, की काहीही झालं तरी सुद्धा ही गोष्ट अशी एवढी परफेक्टच झाली पाहिजे आणि जेव्हा तुम्ही परफेक्शनमध्ये अटकतात, तेव्हा गोष्टी ऑटोमॅटिकली प्रोक्रॅस्टिनेट होत जातात. म्हणजे तुम्हाला करायची पण गरज नाही लागत. ते बाय डिफॉल्ट होत जातात, की ठीक आहे, अजून चांगलं झालं पाहिजे, अजून चांगलं झालं पाहिजे आणि त्या चांगल्याच्या नादामध्ये भरपूर सारे दिवस असेच निघून जातात. सो कधीही प्रोक्रॅस्टिनेशन करत असाल आणि जर तुम्ही परफेक्शनिझम हे जर तुमचं रिझन असेल ना, तर तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला फक्त आणि फक्त प्रोग्रेसवरती फोकस करायचा आहे. ओके. सो आपण बघूया की ह्याच्यासाठी तुम्हाला ॲक्शन काय घ्यायची आहे. तर फॉलो 80% रूल. डन इज बेटर दॅन परफेक्ट. सो 80% रूल म्हणजेच काय, की तुम्ही ॲट तो टास्क 100% नका करू, पण ॲट लीस्ट 80% करा.
ज्यावेळेस तुम्ही तो टास्क 80% करतात ना, तुम्ही काय केलेलं असतं त्या गोष्टीमध्ये प्रोग्रेस केलेली असतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या ऑफिसच्या प्रोजेक्टवरती काम करताय किंवा तुमच्या स्वतःच्या बिझनेसच्या प्रोजेक्टवरती काम करताय आणि आता तुम्हाला काय करायचंय त्याच्यामध्ये ओव्हरकम करायचंय ते प्रोक्रॅस्टिनेशन ओव्हरकम करायचंय. तर तुम्हाला काय करायचं काहीतरी 80% टास्क तुम्हाला करायचा आहे, जेणेकरून तुमचा प्रोग्रेस होईल आणि बाकीचा जो 20% आहे ना, त्याच्यामध्ये तुम्ही काय कराल, नंतर कसं काय तुम्ही अजून बेटर करू शकाल त्याच्यावरती विचार कराल. अदरवाईज फक्त तुम्ही त्या 20% एकदम बेस्ट कसं होईल ह्याच्यावरती जर विचार करत राहिलात, तर ते जे 80% आहे ना, ते पण कधीच होणार नाही. सो फर्स्ट टास्क काय आहे, फर्स्ट ॲक्शन काय आहे, की तुम्हाला काय करायचं 80% रूल फॉलो करायचा आहे आणि देन सेट अ नॉन निगोशिएबल डेडलाईन. आय विल स्टार्ट इवन इफ आय डोंट फील रेडी. हे खूप महत्वाचं आहे. कधीही कुठचीही गोष्ट करताना, की प्रत्येक वेळेला तुम्ही सेमच फील करत असाल असं नाही. म्हणजे आज असं होतं, की "अरे, आज मी ही गोष्ट करू की नको? आज मी काम करू की नको?" सो आपला मूड बऱ्याच वेळेला चेंज होत असतो. पण जर तुम्ही मूड चेंज होतोय त्याच्यानुसार जर तुम्ही तुमची कामं ठरवलीत, तर काय होत राहणार? प्रोक्रॅस्टिनेशन होत राहणार. सो तुम्हाला काय करायचं डेडलाईन द्यायची स्वतःला. की ही गोष्ट मला एवढ्या-एवढ्या दिवसामध्ये कंप्लीट करायचीच आहे. तरच मी पुढचं स्टेप घेईल किंवा मी स्वतःला काहीतरी रिवॉर्ड देईन. की ज्यावेळेस तुम्ही डेडलाईन ठरवतात ना, त्यावेळेस तुम्ही ती गोष्ट पूर्णपणे प्रोडक्टिव्हिटीने, पूर्ण फोकसपणे करतात. अदरवाईज काय होत राहते ओव्हरकम ती गोष्ट प्रोक्रॅस्टिनेट होत राहते. सो म्हणून कधीही तुम्हाला जर प्रोक्रॅस्टिनेशन ओव्हरकम करायचं असेल आणि तुमचं रिझन परफेक्शनिझम असेल, तर फर्स्ट काय प्रोग्रेसवरती फोकस करायचा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला काय करायचे स्वतःला डेडलाईन द्यायची आहे. ओके. देन 5वं रिझन आहे इमोशनल ओव्हरलोड. इमोशनल ओव्हरलोडमध्ये काय आपण ते बघूया. इमोशनल ओव्हरलोड म्हणजेच काय, की माइंडमध्ये भरपूर सारे इमोशन्स आले आहेत. म्हणजेच समजा तुमच्या डोक्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी चालू आहेत. हे पण करायचं, ते पण करायचं किंवा तुमच्या फॅमिली रिलेटेड, हेल्थ रिलेटेड, मनी रिलेटेड जे काही इमोशन्स तुम्हाला येतायत, फिअरचे असतील, अँक्झायटी असेल, डिप्रेशन असेल, स्ट्रेस असेल, काहीही असेल, त्याचे जर इमोशन्स तुम्हाला येतायत आणि ते तुमच्या माइंडमध्ये साठून राहिलेत ना, तर तुम्ही कधीच ते काम करू नाही शकणार. का? कारण की ती गोष्टी तुम्हाला काय करतात, मागे खेचतात ना. सो तुमच्यावरती भरपूर सारं बोजं दिलं आणि मी बोलली, की तुम्हाला धावा, तर तुम्ही धावू शकणार का? नाही धावू शकणार किंवा अशा व्यक्तीसोबत तुम्हाला ठेवलं म्हणजे 2 व्यक्तींसोबत रेस आहे. एक व्यक्ती असा आहे, की ज्याच्या अंगावरती काही नाहीये आणि दुसरा व्यक्ती असा आहे, ज्याच्या अंगावरती खूप सारा बोजा दिलाय. ओके. तर कोण फास्ट धावणार? बट ऑब्व्हियस ज्याच्याकडे काही नाहीये तोच फास्ट धावणार. सो तसंच जर तुमच्याकडे जे काही बॅगेज आहे ना, ते तुम्हाला काढून टाकायचं आहे. जे काही इमोशनल बॅगेज आहे, जे काही इमोशनल ओव्हरलोड झालाय ना, तो काढून टाकायचा आहे आणि मगच तुम्ही काय करू शकतात, पुढे जाऊ शकतात. अदरवाईज तुम्ही प्रोक्रॅस्टिनेट करत राहणार, हळू करत राहणार, करू की नको करत राहणार. ओके. सो त्यासाठी पहिली ॲक्शन काय घ्यायची तुम्हाला? तुम्हाला तुमचा ब्रेन डंप करायचा आहे. म्हणजे तुम्ही जी एखादी गोष्ट चालू करताय. फॉर एक्झाम्पल समजा तुमचं तुम्हाला तुमच्या हेल्थचं आपण गोलचं एक्झाम्पल घेतलं, इव्हन आपण आपल्या कामाचं पण घेतलं. समजा अजून काय आहे तुमचं करिअरमध्ये असेल, करिअर किंवा मनी रिलेटेड तुम्हाला काहीतरी क्रिएट करायचं आहे. तर तुम्ही काय करू शकतात, सगळ्यात आधी तुम्हाला जे काही मनी रिलेटेड निगेटिव्ह थॉट्स असतील ना किंवा स्ट्रेस असेल ना, तो सगळा तुम्हाला काय करायचा डंप करायचा. डंप कसा करणार? तर जर्नलिंग. जर्नलिंग हे एकदम बेस्ट गोष्ट आहे एखादी गोष्ट डंप करण्यासाठी. म्हणजे एक पेन घ्यायचा, पेपर घ्यायचा आणि जे काही डोक्यात चालू ना, ते सगळं लिहून काढायचं, सगळं काढून टाकायचं. ज्यावेळेस तुम्ही पूर्ण रिलॅक्स होईल, सगळं ते बॅगेज काढून टाकाल, त्यावेळेस ऑटोमॅटिकली तुमची एनर्जी काय होईल, शिफ्ट होईल. का? कारण की तुमच्यामध्ये आता स्पेस क्रिएट झाली आहे. अगोदर तुमच्यामध्ये स्पेस नव्हती. सो आता ती स्पेस क्रिएट झाली आहे आणि त्याच्यातून तुम्ही काय करतात, ॲक्शन घेताय. सो फर्स्ट स्टेप कळली तुम्हाला. तुम्हाला काय करायचं, सगळं जे काही ते काढून टाकायचं, जर्नलिंग करायचं. राइट एव्हरीथिंग दॅट इज रनिंग युअर माइंड. सो जे काही तुमच्या माइंडला त्रास देते ते सगळं, सगळं काढून टाकायचं आहे. ते म्हणजे लिटरली अशी स्टेज यायला पाहिजे जर्नलिंग करताना, की मी आता काय लिहू? अशी स्टेज यायला पाहिजे, की मला काही सुचत नाही, की मी आता काय लिहू? त्या स्टेजपर्यंत जाऊन सगळं काढून टाकायचं आणि देन तुम्हाला तुमचं काम चालू करायचं जे तुम्हाला अचीव्ह करायचं ज्याच्यासाठी तुम्ही अ, तुझे सक्सेस तुम्हाला अचीव्ह करायचं किंवा एखादी गोष्ट जी काही तुम्हाला अचीव्ह करायची असेल ते. आणि दुसरं ॲक्शन आहे नेम द इमोशन. हे खूप जास्त इम्पोर्टंट आहे. कारण की आपण बऱ्याच वेळेला काय करतो, आपल्या इमोशन्स म्हणजे आपण आहे असं समजतो. सो आपले इमोशन्स वेगळे आहेत आणि आपण वेगळे आहेत. सो म्हणून तुम्हाला काय करायचं तुमच्या इमोशन्सला नेम द्यायचं. जेणेकरून काय होतं तुम्ही प्रेझेंट मोमेंटमध्ये येतात आणि तुम्ही स्वतःला त्या इमोशन्सपासून डिटॅच करतात. सो तुम्ही काय बोलतात, आय एम ओव्हरवेल्म्ड, आय एम अँक्शियस. सो हे काय करतं ज्यावेळेस तुम्ही बोलतात, की मी हां, ठीक आहे. आय एम अँक्शियस आणि ओव्हरवेल्म बोलण्यापेक्षा तुम्हाला काय करायचं, आय एम फीलिंग अँक्शियस, आय एम फीलिंग ओव्हरवेल्म्ड.
सो म्हणजेच काय की मी फील करते आणि फीलिंग्स चेंज होऊ शकतात. जेव्हा मी आय एम बोलते तर मी स्वतःमध्ये ते एम्बॉडी करते. सो स्वतःला कधी असं नाही बोलायचं की मी अँक्शियस आहे किंवा मी ओव्हरवेल्म आहे. आय एम फीलिंग. सो त्या फीलिंग तुम्हाला काय करायचं डिटॅच करायचं. सो पहिली ॲक्शन काय घेणार, जे काही नको आहे ते सगळं लिहून काढणार आणि दुसरी ॲक्शन जे काही इमोशन्स आहेत, स्टिल असतील किंवा त्यावेळेस असतील त्यांना तुम्हाला काय करायचं लेबलिंग बोलतात त्याला, की तुम्ही लेबलिंग त्यांना करणार आहे, की मी हे असं-असं फील करते आणि हे तात्पुरतं आहे, हे निघून जाणार आहे आणि मी पुन्हा एनर्जीमध्ये येऊन माझी ॲक्शन घेणार आहे. ओके. आणि देन लास्ट आहे लॅक ऑफ पर्पज. जर तुम्हाला कुठचीही गोष्ट खरंच मनापासून अचीव्ह करायची असेल ना, तर त्याला तुम्ही तुमचं पर्पज जॉइन करा, की मला ही गोष्ट का करायची आहे? तुमचा स्ट्राँग व्हाय किंवा हायर पर्पज काय आहे? मला ही गोष्ट अचीव्ह का करायची आहे? ज्यावेळेस तुम्ही तुमचा हायर पर्पज त्याला जॉइन करता, तुमचा स्ट्राँग व्हाय जॉइन करतात ना, तुम्हाला कोणाचीही गरज नाही लागत सांगण्याची. म्हणजे इव्हन माझी पण गरज नाही लागणार, की प्रोक्रॅस्टिनेशन ओव्हरकम कसं करायचं, हा व्हिडिओ बघायचीच तुम्हाला गरज नाही लागणार. सो म्हणून तुम्ही एखादं पर्पज त्याला जॉइन करा. मग ते काहीही असू शकतं. फॅमिली असू शकते तुमची किंवा तुमचं स्वतःचं काहीतरी एक बोलतात ना, एक आतून आलेली इच्छा असू शकते किंवा अजून काही असू शकतं. तर तुम्हाला ते लक्षात ठेवायचं. सो आपण त्यासाठी ॲक्शन काय घेणार आहे, की अटॅच टास्क टू आयडेंटिफाय. ओके. अटॅच टास्क टू आयडेंटिफाय. आय डू धिस बिकॉज आय एम बिकमिंग डिसिप्लिन. तुम्ही काय करतात? अटॅच करतात. काय अटॅच करतात? तुमची आयडेंटिटी अटॅच करतात. कशी अटॅच करतात? तर मी हे का करणार आहे? तर हे केल्याने मी काय बनणार आहे? डिसिप्लिन बनणार आहे. ही गोष्ट केल्याने मी काय बनणार आहे? सक्सेसफुल बनणार आहे. ही गोष्ट केल्याने मी हेल्दी बनणार आहे. ही गोष्ट केल्याने मी फायनान्शियली स्ट्राँग बनणार आहे. सो तुम्ही काय करतायत? तुम्ही त्याला एखादा पर्पज अटॅच करतायत, की हां, हे केल्याने मला हे मिळणार आहे. सो म्हणून तुम्ही पर्पज अटॅच केल्यामुळे ती गोष्ट ती बोलतात ना, आतून तुमच्यामधून ती इन्स्पायर्ड ॲक्शन येते आणि तुम्ही गोष्ट ती करायला लागतात. आणि दुसरा टास्क आहे, दुसरी ॲक्शन आहे, की आस्क इफ आय डोंट डू धिस टुडे, हू डू आय बिकम? म्हणजे जर मी आज ही गोष्ट नाही केली, तर मी काय बनेल? फॉर एक्झाम्पल जर मी आज वर्कआउट नाही केलं, तर मी काय बनेन? मी फॅट बनेन किंवा मी आयदर आहे तशीच राहील किंवा मी अजून फॅट बनेल किंवा मी जर कॉन्फिडेंटली बोलण्याची प्रॅक्टिस नाही केली, तर मी काय बनेल? मी लेस कॉन्फिडंट व्यक्ती बनेल किंवा मी लास्ट रोमध्ये उभी असणारी एखादी नॉर्मल ऑर्डिनरी मुलगी बनेल. सो मला विचार करायचा, की मला नक्की काय बनायचं आहे आणि त्याला तुम्हाला काय करायचं आहे, त्यासोबत अटॅच करायचं आहे आणि जर मी हे नाही केलं, तर मग मी काय बनणार? सो ह्याच्यामध्ये आपण काय करतोय, एक चांगली पॉसिबिलिटी पण बघतोय आणि एक वाईट पॉसिबिलिटी पण बघतोय. चांगली पॉसिबिलिटी तुम्हाला काय करते, इन्स्पायर करते, की हां, मला हे बनायचंय, मला हे बनायचंय, त्यासाठी मला प्रयत्न करायचे आहेत. आणि जी वाईट पॉसिबिलिटी ती तुम्हाला बोलतात ना, वर्स्ट पार्ट दाखवून देते. जर तुम्ही हे नाही केलत ना, तर तुम्ही असं वाईट काहीतरी बनणार. सो त्याच्यापेक्षा बेटर आहे, की काहीतरी चांगलं करूया. सो असे हे काय आहेत, रिझन्स आहेत, की जे एका ठिकाणी आपण बघूया, की पूर्ण लॅक ऑफ क्लॅरिटी, सेकंड फिअर ऑफ फेल्युअर अँड जजमेंट, लो एनर्जी, परफेक्शनिझम अँड इमोशनल ओव्हरलोड. सो तुम्ही ह्याच्यापैकी कुठचा पॉइंट जास्त रिलेट करतात? आत्ता पण जरा शांत व्हा, कारण की आम्ही भरपूर सारा डिस्कस केलाय. सो आत्ता पण जर तुम्हाला काही ॲक्शन घ्यायची असेल, तर हे 6 पॉइंट बघून तुम्हाला ऑलरेडी ओव्हरवेल्म फील होत असेल. तर तुम्हाला काय करायचं, या 6 पॉइंटमधला असा कुठचा पॉइंट आहे जो मला जास्त रिलेट करतो? की मी खूप जास्त परफेक्शनिस्ट आहे का म्हणून मी प्रोक्रॅस्टिनेट करते? की मी खूप साऱ्या सराउंडिंगच्या इमोशनल बर्डनमध्ये आहे का? किंवा मी माझ्या फॅमिलीच्या, फ्रेंड्सच्या जजमेंटमुळे मी एखादी गोष्ट करत नाही का? सो तुमचं रिझन काय आहे ते सगळ्यात आधी फाइंड करा. या 6 पैकी तुमचं रिझन काय ते फाइंड करा. तुम्ही कमेंटमध्ये पण टाकू शकतात, की तुमचं रिझन काय आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, ते रिझनवरती काय ॲक्शन आहे. म्हणजे मी समजा ह्या 6 मध्ये मी ठरवलं विचार केला, की माझी लो एनर्जी हे माझं रिझन आहे त्याच्यामुळे मी एखादी गोष्ट करत नाही. तर मग मी फक्त तेवढीच ॲक्शन सध्या घेणार. तेवढीच ॲक्शन मी घेणार. मग मी काय ॲक्शन घेईल, तर मी एनर्जी सगळी निगेटिव्ह एनर्जी काढून टाकेल. हाय प्रॉडक्टिव्हिटी वर्क मी कधी करू शकते ते बघेल. सो तेवढाच टास्क मला आजच्या दिवसापुरता करायचा किंवा येणाऱ्या येणाऱ्या वीक पुरता किंवा मंथ पुरता मला तो टास्क करायचा आहे. सो एवढंच करा, बाकी काहीही करू नका. ऑटोमॅटिकली तुम्ही आत्ताच्या स्टेजला त्याच्यापेक्षा एका नेक्स्ट स्टेजला जाल. ओके. आणि हे प्रत्येक स्टेजला गेल्यावर पुन्हा मग बघायचं, की आत्ता मला काय थांबवतं? आत्ता कुठचं रिझन आहे जे मला प्रोक्रॅस्टिनेशन करायला भाग पडतंय? जे मला चालढकल करायला भाग पडतंय. तर ते फाइंड करा आणि पुन्हा त्याच्यावरती ॲक्शन घ्या आणि पुन्हा पुढे जा. सो असं करत स्टेप घेतच तुम्ही पुढे जाणार आहोत. कारण की जोपर्यंत तुम्ही स्वतःहून ठरवत नाहीत, स्वतःहून त्यातून बाहेर यायचा विचार करत नाही, तर तुम्ही येऊ नाही शकणार. म्हणून जी सुरुवातीला मी लाईन बोललेली,
युअर सक्सेस इज लाईज बिटवीन द थिंग्स यू प्रोक्रॅस्टिनेट. सो तुम्ही जे काही गोष्टी प्रोक्रॅस्टिनेट करतायत, की हा करायचंय करायचंय, उद्या करू परवा करू, सो त्या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचं सक्सेस लपलेला आहे. सो म्हणून ह्या सगळ्या गोष्टी थांबवू नका, कारण की तोपर्यंत तुम्हाला तो सक्सेस दिसणार नाही. सो जर सक्सेस बघायचा आहे तर या गोष्टी स्टेप बाय स्टेप करायला चालू करा. ओके. सो थँक्यू सो मच. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सगळ्यांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अजून असे माइंडसेट, वेल्दी माइंडसेट, म्युच्युअल फंड रिलेटेड, फायनान्स रिलेटेड, होलिस्टिक वेल्दी लाईफ रिलेटेड. होलिस्टिक वेल्दी लाईफ म्हणजे हेल्थ, मनी, रिलेशनशिप, करिअर, पर्पज, माइंड, पीस, या सगळ्या गोष्टी रिलेटेड जे काही व्हिडिओज असतील ते तुम्हाला बघायला मिळतील. आणि जर तुम्ही, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही तुमच्या 20मध्ये असाल किंवा अर्ली 30मध्ये असाल, तर माझा अपकमिंग वेबिनार क्लॅरिटीसाठी, तुम्हाला जर क्लॅरिटी आणायची असेल लाईफमध्ये, तर कन्फ्युजन टू क्लॅरिटी अँड कॉन्फिडन्स हा वेबिनार नक्की अटेंड करा. ज्याच्यामध्ये तुम्हाला हेल्प होईल की कसं प्रोक्रॅस्टिनेशनमधून बाहेर पडायचं, कशी क्लॅरिटी घेऊन यायची आणि कसं एक पुढची एक जर्नी चालू करायची, जी वेल्दी जर्नी असेल, त्याच्यामध्ये हेल्थ, मनी, रिलेशनशिप, करिअर सगळ्या गोष्टी असतील. सो तो वेबिनार माझा नक्की अटेंड करा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सो थँक्यू सो मच.